Hello, dear students. Today we are going to learn present continuous tense. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू वर्तमान काळ याबद्दल माहिती पाहणार आहोत. In present continuous tense, the structure of a sentence is yes plus am is are plus VING plus O. If the subject is I, use am as a helping verb. If the subject is he, she, or it, use is as a helping verb. And if the subject is they, we, you, we should use are as a helping verb. चालू वर्तमान काळामध्ये जर कर्ता आय असेल तर ॲम, ही शी इट असेल तर इज आणि दे वी यू असेल तर आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. त्यानंतर क्रियापदाला आय एन जी प्रत्यय जोडून कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट शेवटी घ्यावा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड टू शो दॅट The action is going on at present. चालू वर्तमान काळाचा उपयोग एखादी क्रिया ही सध्या किंवा वर्तमानामध्ये चालू आहे हे दर्शविण्यासाठी केला जातो. Let us see some examples. I am reading a book. He is reading a book. She is reading a book. It is reading a book. They are reading a book. We are reading a book. You are reading a book. In these examples, we can see that if the subject is I, we use am. If the subject is he, she, it, is used, and if the subject is they, we, you, we have used are as a helping verb. दिलेल्या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या हे सहज लक्षात येईल की आय असेल तर ॲम, ही शी इट असेल तर इज आणि दे वी यू असेल तर आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेले आहे. नाव कंप्लीट द फॉलोइंग एक्झाम्पल्स using am, is, and are. You can take down the examples in your notebook. दिलेली उदाहरणं आपल्या वहीमध्ये लिहून योग्य ते सहाय्यकारी क्रियापद वापरून दिलेली वाक्य पूर्ण करा. आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ याबद्दल माहिती पाहूया. In present perfect tense, the structure of a sentence is yes plus has have plus V3. It is also called past participle plus O. पूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्याची रचना yes प्लस हॅज किंवा हॅव, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप त्याला पास्ट पार्टिसिपल असेही म्हणतात आणि कर्म या प्रकारची रचना असते. हिअर यू विल फाइंड दॅट इफ द सब्जेक्ट इज ही, शी, इट, वी शुड यूज हॅज ॲज अ हेल्पिंग वर्ब. अँड इफ द सब्जेक्ट इज आय, वी, you, they, have is used as a helping verb. जर ही, शी, इट असेल तर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आणि आय, वी, यू, दे असेल तर हॅव हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरावे. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप घेऊन कर्म शेवटी लिहावे.
एखादी क्रिया वर्तमानामध्ये पूर्ण झाली आहे हे दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. Let us see some examples. I have completed the work. He has eaten an apple. She has made a cake. It has seen a bird. They have received a book. We have written an essay. You have done it. Write these examples in your notebook and using different verbs you have to complete the sentences using present perfect tense. पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करण्याकरिता वेगवेगळ्या क्रियापदांचा वापर करून दिलेली वाक्य पूर्ण करा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ किंवा यास पूर्ण वर्तमान काळ असेही म्हणतात. In present perfect continuous tense, the structure of a sentence is yes plus has been or have been plus VING plus O. If the subject is he, she, it, use has been. And if the subject is I, we, they, you, use have been as a helping verb. चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये जर करता ही शी इट असेल तर हॅज बीन आणि आय वी दे यू असेल तर हॅव बीन हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. एखादी क्रिया काही काळापूर्वी सुरुवात झाली, आत्तापर्यंत ती चालू होती आणि आता देखील चालूच आहे हे दर्शवण्याकरिता चालू पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. एक्झाम्पल्स. I have been playing chess. He has been teaching English. She has been writing poems. They have been reading a book. We have been receiving a message. You have been telling a story. Take down the given examples in your notebook. Use present perfect continuous tense to complete the sentences. You have to use has been or have been. Has been किंवा have been चा उपयोग करून दिलेली वाक्य पूर्ण करा. Today we have seen continuous, perfect and perfect continuous tense. आज आपण चालू पूर्ण आणि चालू पूर्ण वर्तमान काळाची माहिती पाहिली. पुन्हा भेटूया पुढील माहितीसह. तोपर्यंत गुड बाय. हॅव अ नाईस डे.